विद्यार्थी मित्रांनो, समाज कल्याण नागपूर विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय वसतिगृहाची अव्यावसायिक अभ्यासक्रमाची दुसरी निवड यादी लागलेली आहे. तर ती यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहात फॉर्म भरलेले होते अशा विद्यार्थ्यांसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यांनी अव्यावसायिक अभ्यासक्रमाला ज्यांची पहिल्या निवड यादीमध्ये ज्यांची निवड झालेली नव्हती, तर ती निवड यादी आता लागलेली आहे आणि दुसऱ्या निवड यादीमध्ये तुमचा प्रवेश निश्चित झाला आहे की नाही हे जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर ती निवड यादी माझ्याकडे आलेली आहे. बघा, मी इथे सांगितलं तुम्हाला शासकीय वसतिगृहाची अव्यावसायिक अभ्यासक्रमाची दुसरी निवड यादी म्हणजे दुसरी यादी निवड यादी लागलेली आहे. म्हणजे जे आपण म्हणतो इंग्लिशमध्ये जे दुसरी लिस्ट लागलेली आहे ते जर तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तुमच्यापैकी तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सर मला हे सांगा की सर मी फॉर्म भरला होता किंवा माझ्या मित्राने फॉर्म भरला होता, त्याची निवड झाली आहे की नाही हे बघायचं असेल तर ती निवड यादी माझ्याकडे PDF स्वरूपात आलेली आहे. ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला ती निवड यादी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जे व्हॉट्सअप पेज या ग्रुपचं विद्यार्थी मित्र या ग्रुपचं व्हॉट्सअप पेज बनवलेलं आहे. तर मी प्रवीण भिमटे विद्यार्थी मित्र किंवा मातोश्री रमाई अभ्यासिकेचा मी समन्वयक आहे. तुम्ही मला त्या जो व्हॉट्सअप पेजची जे मी डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक देईल त्या पेजला तुम्ही फॉलो करू